ओबीसी नेता लक्ष्मण हाके द्वारा मुंबई गिरगांव चौपाटी पर गत दिनों आंदोलन का आयोजन किया गया, जिसमें समुद्र में खड़े होकर नारेबाजी करते हुए महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री राष्ट्रवादी पार्टी के अध्यक्ष अजित दादा पवार को गाली और अपशब्दों का प्रयोग किया, जिसके कारण पूरे महाराष्ट्र में राष्ट्रवादी पार्टी के कार्यकर्ताओं ने ओबीसी नेता पर कानूनी कार्रवाई की मांग की है। इसी श्रृंखला में कांदिवली पूर्व विधानसभा राष्ट्रवादी पार्टी के तालुका अध्यक्ष मंसूर खान ने डिंडोशी पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक से मिलकर लक्ष्मण हाके पर जल्द से जल्द कानूनी कार्रवाई करने की मांग की है। तालुका अध्यक्ष मंसूर खान के साथ मुंबई सचिव कोकिला प्रजापति, युवक तालुका अध्यक्ष राजेश यादव, वार्ड नंबर 45 अध्यक्ष अजहर शेख, वार्ड नंबर 28 योगेश गमरे, वार्ड नंबर 33 हसन खान, वार्ड नंबर 24 प्रकाश झा इत्यादि मौके पर मौजूद रहे। क्या कारण ये आवेदन पत्र नहीं था। सर्वप्रथम तर मी मराठीत बोलतो कारण का टेस्ट चाललाय मराठीचा आता। तर हे आवेदन पत्र नव्हता, ही तक्रार अर्ज होती आणि त्या नालायक तो आहे ना लक्ष्मण हाके त्यांच्या विरुद्ध त्यांनी जे अपशब्द महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार संदर्भात त्यांनी काय अपशब्द वापरले, ज्याच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता रस्त्यावरी उतरलाय आणि येणाऱ्या काळामध्ये त्याचे लक्ष्मण हाकेचे कपडे फाडून कुत्र्यासारखा मारला नाही, हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा वचन आहे। कारण की वारंवार कधीही असा कोणी आपली माणूस कुठेही उठला सुटला हा बेवडा लक्ष्मण हाके आमच्या महाराष्ट्राचे माननीय श्री अजितदादा पवार साहेबांविरुद्ध अशी अपशब्द वापरतो, त्याच्या विरुद्ध आम्ही एक तक्रार अर्ज घेऊन दिंडोशी पोलीस ठाण्यामध्ये आलो। तक्रार दिंडोशी सिनियर साहेबांना आम्ही दिली, त्याच्यावरती कठोर कवरे जे नियम लागत असेल त्या नियमानुसार आम्ही तिकडे तक्रार केलेली आहे। आमचे पक्षाचे सर्व पदाधिकारी, वरिष्ठ पदाधिकारी, आमचे सर्व वार्ड अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहे आणि आम्ही एक निवेदन त्यांना दिलं आहे। ह्याच्या नंतर कधीही हा लक्ष्मण हाके यांनी अपशब्द वापरला तर रस्त्यावर त्याला मारल्याशिवाय आम्ही राहणार नाही। कारण की ती मनसेची स्टाईल असते, कानाखाली वाजवायची। आमच्या लोकांची राष्ट्रवादी पक्षाची सवय आहे कानाखाली मारायची आणि थोबाडा तोडायची। कधी यांनी पुन्हा अशी चुकी केली तर आम्ही सोडणार नाही। पोलीस निरीक्षक काय तुम्हाला आश्वासन दिलं? त्यांनी व्यवस्थित आमचा नवीन निवेदन त्यांनी घेतलं आहे आणि ह्याच्यावरती कठोर कारवाई करण्याचं आम्हाला आश्वासन दिलं आहे। ते पण आपल्या वरिष्ठांना विचारतील आणि ह्याच्यावरती जे कलम लागू शकतात तेवढे कलम ते लावतील आणि नंतर आम्हाला बोलून त्यांनी काय कारवाई केली ह्याच्या संदर्भात आम्ही त्यांच्याकडे जाऊन त्याच्याशी विचारपूस करणार आहे। तुमची मागणी पुरी न झाली तर पुढचा पाऊल काय असेल? मागणी पुरी न होण्याचं शक्यच नाही, कारण सरकार आहे, सत्ता आहे आमची, आम्ही शांतपणे वागतोय। कारण की आम्हाला प्रशासन एक चांगली सरकार महाराष्ट्राला भेटलेली आहे, आम्ही वातावरण खराब करणार नाही। आम्हाला माहीत आहे की ह्याच्या विरुद्ध जे लक्ष्मण हाके विरुद्ध अगोदरी कितीतरी तक्रारी झालेल्या आहेत। ह्यांच्यावरती कालच गिरगावमध्ये त्याच्यावरती तक्रार 2 झालेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमच्या वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा त्यांच्या विरुद्ध कारवाई केलेली आहे।